ह्या मिस्टेक करत असाल तर आजपासूनच थांबा. 10th स्टँडर्डच्या अशा काही मिस्टेक आहे ज्या सगळेच ऑलमोस्ट सगळेजण करतात आणि पेपर झाल्यानंतर रिग्रेट होतं. तर नमस्कार, मी नंदिनी यादव आणि तुमच्यासारखीच एक विद्यार्थिनी आणि त्यासोबत लेखिका आहे. तर आपण आज अशा मिस्टेक पाहणार आहोत ज्या 10th स्टँडर्डची मुलं नक्कीच करतात आणि त्यानंतर पेपर झाल्यानंतर कळतं यार मी ह्या मिस्टेक्स नव्हत्या करायला पाहिजे. तर आज मी त्या मिस्टेक घेऊन आलेली आहे आणि मेन म्हणजे त्या मिस्टेक्सचं सोल्युशन पण आहे. तर मी आता इथं काही मिस्टेक ओपन केलेले आहे ज्या मिस्टेक्स ऑलमोस्ट सगळेजण करतात आणि त्या मिस्टेकचे सोल्युशन पण आहे. तर आपण पहिले मिस्टेक बघूया, मग त्यानंतर मी एक एक करून सोल्युशन सांगते. तर आता मी मिस्टेक तिथं ओपन करून घेते. सो आता आपण घेतलं आहे तर मिस्टेक अँड सोल्युशन. तर आता सर्वात प्रथम म्हणजे सगळेजण ती मिस्टेक करतात तर ती म्हणजे की रोज उद्यापासून अभ्यास करेन म्हणणं. असं का म्हणता बरं की मी उद्यापासून नक्की करेल अभ्यास, पण उद्या कधीच उगवत नसतो हे ध्यानात ठेवा. त्यामुळे मी आत्ताच सांगते आहे, वेळ आहे तोपर्यंत अभ्यास करा. वेळ गेल्यानंतर काहीही हातात राहत नाही. मी हे स्वतः रिअलाईज केलेलं आहे 8th स्टँडर्डमध्ये आणि ते नंतर ती वेळ येत नाही. कन्सेप्ट क्लिअर करावा लागत आहे पुढं जाऊन. आता सपोज तुम्ही 10thमध्ये आपल्याला चॅप्टर आहे सायन्सचे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायो. आता हे जे चॅप्टर आहे ह्याच्यामध्ये आपण जो मेन पॉईंटचे जे चॅप्टर आहे आपण ते करतोच बोर्डासाठी. तर काही असे विद्यार्थी आहे जे काय करतात, जे बोर्डमध्ये येतात ना प्रश्न आणि चॅप्टर्स तेच रिवाईज करतात आणि जे मध्ये दिलेले राहते ना ते गाळून टाकतात. तर आता ते एक खूप मोठं आहे बरं का. तर त्याचं कसं राहतं, तुम्ही ते गाळून टाकता ना तेच आपल्याला 11th आणि 12thमध्ये राहतं. तर 11th 12thमध्ये जे राहते ना आपल्याला चॅप्टर जे आपण गाळून टाकलेलं राहतं आणि तेच नक्की आलेले राहतात त्याच्यामध्ये. मी ना आता सपोज इंग्लिशच्या क्लासला जाते ना तर तिथं सर आम्हाला असे सेंटेन्स देतात जे 10th 11th अँड 12th ह्या ह्या तिन्ही स्टँडर्डच्या पेपरमध्ये आलेले आणि त्या पेपरमध्ये आलेलेच असे सेंटेन्स देत्या आणि आम्हाला तयार करायला लावत्या. आणि मला एक कळलं आहे ते असे का देतात, ते म्हणजे की आमचं रिव्हिजन होईल. त्याने आम्हाला कळेल की बोर्डमध्ये असे प्रश्न येतात. त्यामुळे आता हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की उद्या अभ्यास करल हे अजिबात म्हणू नका. हे आजपासूनच कट करा, तुमच्या डिक्शनरीमधूनच कट करा हा सेंटेन्स खरं सांगायला गेलं तर. कारण की खूप वेळ असला तरच आपल्याला हे आहे. कारण की आपले घरचे काय करतात, आपण स्कूलमध्ये राहतो तेव्हा आपल्याला म्हणतात अभ्यास करा, आपण तेव्हा ऐकत नाही. आणि जेव्हा आपला वेळ निघून जातो तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की यार मी तेव्हा अभ्यास केला असता तर आता मला चांगली जॉब असती, किंवा मी आत्ता हे केलं असतं, किंवा ही जॉब असते माझ्याजवळ मला जी लागती ती. तर त्याच्यापेक्षा तुम्ही आत्ता जर अभ्यासाला टायमिंग दिला तर तुम्हाला खूपच छान वाटेल आणि मेन म्हणजे तुमच्या मनाला शांतता भेटेल की मी आज अभ्यास केला आहे म्हणून. तर आता फर्स्ट कन्सेप्ट क्लिअर झाला. सेकंड म्हणजे की मोबाईल जास्त वापरणं. तर स्टडी टाईम. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले तर तुम्ही मोबाईल कशासाठी वापरताय, अभ्यासासाठी का टाईमपाससाठी? टाईमपाससाठी वापरत असाल तर अजिबात पाहू नका मोबाईल. कारण की मी सांगते, मी माझा मोबाईल कसा सोडवला आहे मलाच माहिती आहे. मी सुद्धा खूप मोबाईल बघत होती. तर तो मोबाईल बंद करा बघायचा. कारण की मोबाईल बघल्याने काय होतं ना, हे आपल्याला वेळ निघून गेल्यावर कळतं.
स्टडी टाईमला जास्त फोकस करा. कारण की तुमच्याकडं आता तुम्ही 10th स्टँडर्ड 2027ची बॅच आहे आपण, तर ही खूपच महत्त्वाची आहे. आणि आमचे सर काय म्हणता की ही बॅच आहे ना म्हणे, ही खूप चांगली बॅच आहे म्हणे. कारण की मागची जी बॅच होती ना म्हणे, त्यांच्या टायमाला पेपर असे चेक झालेले म्हणे की त्यांनी पेपर चांगले लिहूनसुद्धा त्यांना 60-70 असे टक्के पडलेले म्हणे. आणि आता तुमच्या टायमाला स्ट्रिक्ट होईल, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मार्क्स चांगले पडेल. आणि मेन म्हणजे की जेव्हा आपल्या मम्मी पप्पांची बॅच होती तेव्हा 60 आणि 70 जरी पडले तरी पण जिल्ह्यामध्ये नंबर येत होता किंवा तालुक्यामध्ये नंबर येत होता. पण आता आपल्याला 100पैकी 100 जरी टक्के पडले तरी पण आपल्या जिल्ह्यात नंबर येत नाही, रँक दुसराच राहतो. तर तुम्ही वेळेला महत्त्व द्या. मोबाईल वापरू नका. मोबाईल चांगल्यासाठी वापरत असाल तरच वापरा. लेक्चर्स किंवा तुम्ही एडिटिंग किंवा काही अशा स्किल्स शिका ना मोबाईलवरून, तुम्हाला मजाही वाटेल. आणि मी अशा काही वेबसाईट पण सांगेल तुम्हाला की त्याच्यावर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जर गेमिंग आवडत असेल तर तुम्ही ती गेमिंग खेळताय ना, तर ते गेमिंगला काय करा, तुमच्या स्क्रीनचा व्हिडिओ चालू करून द्या. तर गेमिंग जेव्हा करताय ना तुम्ही, ते गेमिंगचा व्हिडिओ चालू राहू द्या. आणि जो व्हिडिओ कंप्लीट झाला का अर्धा किंवा 1 तासाचा तुमचा, तर तुम्ही काय करा, तो व्हिडिओ जो आहे ना तो यूट्यूबला टाकून द्या. तुम्हाला त्याचं पेमेंटही मिळेल, व्ह्यूजही वाढेल आणि सबस्क्राईब बी वाढेल. आणि तुमच्याकडं निदान तुमच्या पुढच्या स्टँडर्डसाठी ॲडमिशनसाठी तुमच्याकडं पैसेही राहील. तर ही बी आयडिया खूप छान आहे. तुम्हाला गेमिंग आवडत असेल तर हे ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आहे. त्यानंतर टाईम टेबल केलेला असेल तर नक्की फॉलो करा. कारण की टाईम टेबल करून नुसता चिपकून देण्यात काही फायदा नाही. आता मी हा एक टाईम टेबल तयार केलेला आहे. तर आहे ना, हा जो टाईम टेबल आहे ना, हा टाईम टेबल मी कसा केलेला आहे सांगू का. त्याच्यामध्ये मी माझे काही काम आहे ते सुद्धा ॲड केलेले की मला ह्या टाईमात हे काम करायचं आहे. आणि मी लंचसाठी, आपलं लंच किती 25-30 मिनटामध्ये होऊन जातो, पण मी तिथं 1 तास दिला आहे का, की कारण माझं जे काम येईन घरामधलं ते तेव्हा त्या टायमात करून घेता येईल. आणि 1 तासानंतर आपण असा बी 1 तास टाईमपास करतो जेवणाच्या टायमाला, मग लवकर जेवण करून ते काम करायचं, म्हणजे जेणेकरून आपला टाईम टेबलही फॉलो होईल आणि आपल्या घरचेही आपल्याला बोलणार नाही. आता हे तुम्हाला हो कॉन्सेप्ट क्लिअर झाला असेल. त्यानंतर दुसऱ्यांशी कंपॅरिझन नका करू. कारण की शेजारच्याचा नंबर आला आहे हे म्हणल्यापेक्षा आपण कुठं कमी पडलो आहे याच्याकडं लक्ष द्या. आता सपोज माझ्या शेजारची एखादी मैत्रीण आहे आणि तिला चांगले पर्सेंटेज पडले आणि मला कमी पडले, तर आता मी असं म्हणली की यार तिला किती छान पडले, मला किती कमी पडले, असं न म्हणता तुम्ही असा विचार करा की तिला इतके चांगले पडले, आपल्याच वयाची मुलगी आहे ती, आणि मग मी कुठं कमी पडले याच्यावर लक्ष द्या. म्हणजे तुम्हालाही रिअलाईज होईल की आपले मार्क्स कमी आहे आणि आपण कुठं कमी पडतो आहे. हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुम्हाला नक्कीच. त्यानंतर मोटिवेशनपेक्षा तुम्ही डिसिप्लिन राहा. मोटिवेशन हे 1 तासासाठी राहतं. सपोज तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला, 1 तास तुम्ही मन लावून अभ्यास करशाल आणि त्यानंतर लगेच मोबाईल. त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही ते मोटिवेशनपेक्षा डिसिप्लिन ठेवा तुमच्यामध्ये. आता सपोज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आता सपोज मी तुम्हाला सांगते की 1 तास तुम्ही अभ्यास करा आणि 4 तास तुम्ही मोबाईल बघितला तरी चालेल. पण तुमचं जर टाईम टेबलनुसार असेल की तुम्ही 1 तास लेक्चर बघायचं म्हणजे बघायचं. आता सपोज आपला फर्स्ट चॅप्टर आहे सायन्स 1चा ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनचं मी ठरवलं होतं की मला हा 1 तासामध्ये कंप्लीट करायचं म्हणजे कंप्लीट करायचं. किती मोठं चॅप्टर होता. मग मी 30-30 मिनटाचे लेक्चर्स पाहिले. आता त्याच्यामध्ये काय केलं, ते काय करत्या शेवट 5 मिनटं त्यांचं कन्सेप्ट क्लिअर करून देत्या किंवा मग ते असं सांगत्या लाईक करा, सबस्क्राईब करा, असं काहीतरी. तर मग त्या टायमामध्ये मी काय करायची, तिथं पॉईज करून बाहेर निघून जायची आणि जे मोबाईलच्या आपल्या महत्त्वाच्या नोटिफिकेशन आलेले त्या बघून घ्यायच्या. बाकीचं काहीच नाही बघायचं. 5 मिनटं आहे ना, मग तिथं 5 मिनटामध्ये जर तुमचं 2 मिनटामध्ये कंप्लीट होत असेल बघून नोटिफिकेशन, तर तुम्ही 3 मिनटं इथं तुमचे जे लाईन वाक्य लिवायच्या त्या लिहून घ्या ना. 3 मिनटामध्ये तुमच्या 2 लाईन तरी होतात. तर याला म्हणतात डिसिप्लिन. तर जो टाईम वाचवतो तोच डिसिप्लिन राहू शकतो. मला असं वाटतं मोटिवेशनने काहीच होत नाही.
मी स्वतः केलेलं आहे. मोटिवेशन कधी, जेव्हा लईच असं होतं आहे, स्वतःला रिग्रेट फील होतं आहे, मग तेव्हा तुम्ही मोटिवेशन्स ऐकू शकतात. आता मोटिवेशनचा हा तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की कसं करायचं म्हणून. त्यानंतर आहे सुरुवातीची महिने वेस्ट करणं. म्हणजे सुरुवातीचे महिने हे तुम्ही वेस्ट नका करू. आता मी काय केलेलं आहे, मे महिना आमचे ना फेब्रुवारी 22लाच आमचे पेपर 9thचे संपलेले होते आणि ते 20पासून आमचे लगेच ट्युशन सुरू होणार होते वेकेशनचे. आता वेकेशनचे हे ना 1.5 महिना राहत्या बघ, हे राहत्या वेकेशनचे क्लासेस राहत्या. तर मग मी काय केलेलं आहे, 23पासून लगेच गेले, कोणी 24पासून आलं होतं किंवा 30पासून आलेलं होतं. तर मी काय केलं होतं 23पासूनच गेली होती वेकेशनला. तर त्यामुळे माझं काय झालं, पूर्ण जे कन्सेप्ट क्लिअर होणार होते ते लगेच होऊन गेले आणि माझा हा मंथ वाया पण नाही गेला इकडे तिकडे हिंडण्यामध्ये किंवा बाहेर जाण्यामध्ये. तर तुम्ही तुमचे जर घरचे जात असाल तर तुम्ही जाऊ शकतात, पण तुम्ही जर रिकामी बसेल असाल तर तुम्ही वेकेशनमध्ये ऑनलाईन लेक्चर्स किंवा मग वेकेशनचे ट्युशन पण मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही कोपरगावमध्ये राहत असाल तर शिंदे सर आणि लासनकर सर हे वेकेशन घेतात, तुम्ही तिथं वेकेशन लावू शकतात. पण आता समजा 27 तारीख आहे, तर आता 2-3च दिवस राहिले, म्हणजे 1 आठवडा किंवा 2 आठवड्याच राहील ते वेकेशन. पण तुम्ही सपोज जर 1 मेपासून जर हा व्हिडिओ बघितला असता तर तुम्हाला ते लवकर मिळाले असतं वेकेशनचं ते क्लासेस आहे म्हणून. आता तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. तुम्ही प्लीज स्टार्टिंगचे महिने वाया घालू नका. त्या पिरियडमध्ये तुम्ही ना प्रिलियम्सची लगेच तयारी करून घ्या, कारण की काय होतं त्या टायमामध्ये तुम्ही जर आता सपोज आपलं पहिलं सत्र आणि दुसरं सत्र राहत होतो 9thपर्यंत, पण आता कसं राहतं बोर्डला आहे ना सगळे येत्या, सगळे चॅप्टर्स येत्या. मग त्यामधून काय करा, तुम्ही जर असे कच्चे असाल अभ्यासामध्ये तर तुम्ही ना जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे ना तेच लर्न करा आणि बाकीचे करत नका बसू, नसन होत. तर तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता आपला हा लास्ट कन्सेप्ट आहे म्हणजेच रिव्हिजन. आता रिव्हिजनचं जर म्हणलं तर तुम्ही स्टडी कंप्लीट करून घ्या तुमचा काय असेल ते वेकेशन. आता मी काय केलेलं आहे, इतिहास समजा इतिहास, सायन्स 1 अँड मॅथ 1 मॅथ 2 आणि इंग्लिश हे आमचं आहे ना पूर्ण अर्धा सिलेबस कवर झालेला आहे आणि मॅथ 1 अँड मॅथ 2 याचा पूर्ण सिलेबस कवर झाला आहे. कन्सेप्ट पूर्ण एक पॉईंट पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे आमच्या. तर आहे ना मी काय केलेलं आहे, 1 मेपासून सुरुवात केलेली. आणि इतिहासाचं म्हटलं तर मी काय केलं, जे शाळेमध्ये मी वया करणार होती त्या वयामध्येच आहे ना मी नोट्स आणि स्वाध्याय लिहून घेतले पहिल्या सत्राचे. म्हणजे तोपर्यंत मला लिखाणाचा एवढा लोडही नाही राहणार आणि मेन म्हणजे मला असंही नाही वाटणार की अरे यार हे सत्र झालं मग आता वया चेक करेन. तेव्हा माझं कंप्लीट झालेलं राहील आणि त्या पिरियडमध्ये मी सायन्सचं रिव्हिजन किंवा त्या विषयाचं रिव्हिजन करत राहीन. तर मला असं वाटतं नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज मी 13 मिनिट केला. इतक्या दिवस मी 2, 5 किंवा 8 असे मिनिट्स मध्ये करत होती व्हिडिओज. 3 व्हिडिओ टाकलेले होते, तुम्ही पहिला व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी खूप महत्त्वाच्या 4 पॉईंट्स घेतलेले होते. त्या पॉईंट तुम्हाला खूपच कामं येईल आणि ते नक्की ऐका तुम्ही. आता मी अजून एक काहीतरी होतं माझ्याकडं, मी ते बघते आणि मग तुम्हाला परत एक क्लिअर करून देते. सो आता पुढचा काय पॉईंट वगैरे नव्हता, तोच लास्ट होता. तर ह्यापैकी तुमचे काही मिस्टेक्स असतील तर त्या नीट व्यवस्थित करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मेन म्हणजे मी तुमच्या एवढी आहे त्यामुळे मलाही एक्सपिरियन्स आहे 1 महिन्याचा 10वीला जाण्याआधी. तर तुम्ही जूनपासून शाळेमध्ये जात असाल तर हा व्हिडिओ अगोदर बघून जा, म्हणजे तुम्ही क्लासमध्ये जाताना कॉन्फिडेन्सली जाशाल. आणि तुम्ही जर मेमध्ये जर प्रिपरेशन केलेली असेल 10thची तर काय होईल तुमचं मेमध्ये की तुम्ही जेव्हा जूनमध्ये जे मुलं मुली येतील आपल्या क्लासमध्ये
तर आहे ना त्या टायमामध्ये जे आपल्याला शिकवत राहीन ना ते आपलं शिकलेलं राहीन. आता माझं पण तसंच होणार आहे. आम्ही काही आमच्या क्लासमधल्या मुली आहे 10 का काही मुली आम्ही. तर एका क्लासमधून म्हणजे शाळेमधून भरपूर जणी मुली, पण आमच्या डिव्हिजन्स जास्त आहे त्यामुळे. तर आमचे ना क्लासमधून भरपूर मुली आहे. तर त्यामुळे काय होतं की आमच्या 10 मुली आलेलो आहे. आता आमच्या वर्गाची संख्या 60 आहे. तर आहे ना त्याच्यामधून आम्ही 10 मुली आलेलो आहे. तर आम्ही जेव्हा क्लासमध्ये जाऊन आम्हाला सायन्स किंवा मॅथ्सचं शिकवण, तर तेव्हा आम्हाला काय होईल की आमचं तेव्हा रिव्हिजन झालेलं राहीन आणि मेन म्हणजे आमचं शिकवलेलं राहीन. आणि जेव्हा टीचर शिकवतील तेव्हा आमचं रिव्हिजन राहीन. तर त्या पिरियडमध्ये बाकीच्या ज्या मुली ना त्या शिकत राहीन. तर किती फरक पडतो तुम्ही नक्की बघा. आणि मेन म्हणजे तुम्हाला कितीही येत असलं तरी बी प्रॅक्टिस करा. तुम्ही माझ्यापेक्षाही हुशार असाल तरीही प्रॅक्टिस करा, कारण की खूप महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. त्याला मागं नका पाडू, स्वतःवर गर्व नका करू. मेन म्हणजे की मला खूप येतं. त्यामुळे आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला ID आहे, तर त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही जर मला हाय टाकलं तर तुम्हाला सायन्स मॅथ याच्या नोट्स नक्की मिळेल. धन्यवाद. आणि मराठी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण की यावर्षी आपण बघितलेलं आहे 10thमध्ये ज्या 2026ची बॅच होती त्यांनी मराठीमध्ये काही दिवे लावलेले. तर आपलं तसं नको व्हायला, त्यामुळे मराठीकडे जास्त लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून आपल्या महाराष्ट्र राज्याचा नंबर लवकरच लागेल. धन्यवाद. आणि उद्याच्या कंटेंटमध्ये लवकरच मिळा.